Hello students, good morning everybody. Welcome to online physics lectures. We are studying chapter electrostatics. In the previous session we had studied arrangement of condensers in series. Today we are going to study capacitors in parallel. The parallel arrangement of capacitors is shown in figure below, where the insulated plates are connected to common terminal A, which is joined to the source of potential, while the other plates are connected to another common terminal B, which is earth. तीन कंडेन्सर्स आहेत. कॅपॅसिटीज पहिल्याची Q1 C1, दुसऱ्याची C2, तिसऱ्याची C3. या तिन्ही कॅपॅसिटर्सचे पॉझिटिव्ह प्लेट्स जे आहेत हे कॉमन पॉईंट ए ला जोडलेले आहेत आणि सर्वांचे निगेटिव्ह प्लेट्स जे आहेत हे कॉमन पॉईंट बी ला जोडलेले आहेत. या कॉमन पॉईंट्समध्ये आपण बॅटरी जोडणार आहोत. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे लो पोटेन्शियल, म्हणजे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे हे अर्थिंग केलेलं आहे किंवा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायचं आहे आणि कॉमन पॉईंट ए जे आहे हे बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडायचं आहे, म्हणजे त्याचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह किंवा हाय असेल. जेव्हा कंडेन्सर्स अशा पद्धतीने कॉमन पॉईंट्समध्ये जोडलेले असतील तेव्हा कंडेन्सर्स पॅरललमध्ये जोडलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. In this combination, all the capacitors have same potential difference, but the plate charges on capacitors are not same. पहिल्या प्लेटवरती चार्ज Q1 आहे, दुसऱ्या कॅपॅसिटरवरती चार्ज Q2 आहे, तिसऱ्या कॅपॅसिटरवरती चार्ज Q3 आहे. कॉमन पॉईंट्समध्ये जोडलेलं असल्यामुळे या प्रत्येकाच्या दोन पॉईंट्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स V सेम असणार आहे आणि प्रत्येकावरचा चार्ज हा सेम असू शकतो किंवा डिफरंट असू शकतो. जर कॅपॅसिटीज सेम असतील चार्ज सेम येईल. इथं तिघांच्या कॅपॅसिटी डिफरंट आहेत म्हणून पहिल्या कंडेन्सरवरती चार्ज Q1 गेलेला आहे, दुसऱ्या कंडेन्सरवरती चार्ज Q2 आहे, तिसऱ्यावरती चार्ज Q3 आहे. इफ चार्ज Q is applied at point A, then it will be distributed to the capacitors depending upon their capacities. Total charge Q can be written as Q is equal to Q1 plus Q2 plus Q3. कॅपॅसिटीच्या डेफिनेशन नुसार C is Q by V, म्हणजे V is equal to C is equal to Q by V or Q is equal to CV. सो Q1 ची किंमत C1V, Q2 ची व्हॅल्यू C2V आणि Q3 ची व्हॅल्यू C3V. लेट CP be the equivalent capacitance of the combination, then Q is equal to CP multiplied by V. या सर्व व्हॅल्यूज या वरच्या इक्वेशन मध्ये टाकायचे आहेत. सो वी गेट CPV is equal to C1V plus C2V plus C3V. V कॉमन काढला, दोन्ही बाजूंना तो कॅन्सल होईल. सो CP is equal to C1 plus C2 plus C3. In general, the formula for effective capacitance CP for parallel combination of n capacitors shows similarity. इथं तीन कॅपॅसिटर्स होते म्हणून तीन टर्म्स आले. जर आपण n कॅपॅसिटर्स अशा पद्धतीने पॅरलल मध्ये जोडले तर CP विल बी इक्वल टू C1 प्लस C2 प्लस डॅश 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 अप टू Cn. इफ ऑल द कॅपॅसिटर्स आर इक्वल, देन सर्वांच्या कॅपॅसिटीज सेम आहे असं जर आपण गृहीत धरलं तर CP विल बी इक्वल टू C प्लस C प्लस C प्लस डॅश 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 n टाइम्स, म्हणजेच C इक्विव्हॅलंट will be equal to NC. पॅरलल कॉम्बिनेशन चा उपयोग जो आहे रिझल्टंट कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी केला जाणार आहे. Series combination is used to decrease the effective capacity
त्याच पद्धतीने पॅरलल कॉम्बिनेशन इज यूज्ड टू इन्क्रीज द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द सर्किट. यानंतर पुढचा भाग जो आपण वर्गामध्ये स्टडी केलेला होता, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला होता, C इज इक्वल टू A इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय T. आता आपल्याला पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी डिराईव्ह करायची आहे, पण आता डायलेक्ट्रिक स्लॅब इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स. कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर with a dielectric slab between the plates. Let us now see how the equation C is equal to A epsilon 0 upon D, the equation 8.22 gets modified with a dielectric slab in between the plates of the capacitor. Consider a parallel plate capacitor with two plates, each of area A, separated by distance D. The capacitance of the capacitor is given by. एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर घेऊ, प्रत्येक प्लेटचा एरिया कॅपिटल ए आहे, त्यांच्यामधलं डिस्टन्स स्मॉल डी आहे. तर आपण अगोदर डिराईव्ह केलेल्या रिलेशननुसार कॅपॅसिटन्स सी विल बी इक्वल टू, आता सी ओ म्हणतोय विदाउट एनी डायलेक्ट्रिक. सी ओची किंमत इथं आपण प्रूव्ह केलेली आहे, A epsilon 0 divided by T. So CO is equal to A epsilon 0 divided by D. आता काय करायचं आहे, या स्पेसमध्ये एक डायलेक्ट्रिक स्लॅब टाकायचा आहे. हा मधला जो स्क्वेअर दिसतो आहे हा एक डायलेक्ट्रिक स्लॅब आहे, याची थिकनेस स्मॉल टी आहे. दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स हे डी होतं, त्यातली टी एवढी जागा या डायलेक्ट्रिक स्लॅबने व्याप्त केलेली आहे. म्हणजे स्लॅबच्या बाहेरची जी एरिया आहे ती किती असेल, डी मायनस टी. डी जागापैकी टी जागा डायलेक्ट्रिक स्लॅबने घेतलेली आहे, म्हणजे उरलेली जी एअर आहे त्या एअरने व्यापलेली जागा ही डी मायनस टी असणार आहे. लेट E0 with the electric field intensity between the plates before the introduction of dielectric slab, then the potential difference between the plates is given by. Potential difference formula नुसार V is equal to E multiplied by D. Potential difference is equal to intensity multiplied by distance. मग जेव्हा डायलेक्ट्रिक स्लॅब टाकलेला नाही तेव्हा त्या प्लेट्स मधलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E0 आहे. जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E0 असेल तर त्या दोन प्लेट्स मधला जो पोटेन्शियल डिफरन्स असेल इज गिवन बाय V0 इज इक्वल टू E0 इंटू डी, वेअर E0 इज सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. सिग्मा सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज आहे, चार्ज अपॉन एरिया. त्या प्लेटवरती दिलेला चार्ज Q आहे, प्लेटचा एरिया A आहे. सो सिग्माच्या ऐवजी we can write Q by A. So E0 is equal to sigma upon epsilon 0 is equal to Q divided by A epsilon 0. Sigma is surface density of charge किंवा surface charge density on the plates. Surface charge density म्हणजे charge divided by area or charge per unit area. Let dielectric slab of thickness T is less than D be introduced between the plates of the capacitor. The field E0 polarizes the dielectric, inducing charge minus QP on the left side and plus QP on the right side of the dielectric as shown in figure. या इलेक्ट्रिक फील्डमुळे या जागेमध्ये इलेक्ट्रिक फील्ड E0 आहे. जेव्हा आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इथे टाकू तेव्हा तो पोलराइज होईल म्हणजे त्यातला सगळा पॉझिटिव्ह चार्ज या टोकाला येईल, म्हणजे या स्लॅबच्या या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस झालेला आहे आणि या डायलेक्ट्रिक स्लॅब मधला सर्व निगेटिव्ह चार्ज रिपेल केला जाईल, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इकडे लोटला जाईल.
म्हणून या प्लेटवरती डायलेक्ट्रिकचा हा जो सरफेस आहे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल. या प्लेटवरती इंड्यूस झालेला पॉझिटिव्ह चार्ज हा प्लस QP आहे असं ॲझ्युम करू. या प्लेटवरती इंड्यूस निगेटिव्ह चार्ज जो आहे तो मायनस QP आहे असं गृहीत धरू. These induced charges set up electric field EP inside the dielectric in the opposite direction of E0. The induced field is given by field is equal to formula है sigma upon epsilon 0. मग EP is equal to sigma P upon epsilon 0. सिग्मा P म्हणजे सरफेस इंड्यूस्ड सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज अपॉन एरिया. इंड्यूस्ड चार्ज किती आहे QP भागिले एरिया A आहे. सो EP ची किंमत सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 इज इक्वल टू QP अपॉन A एप्सिलॉन 0. सिग्मा P ची किंमत QP अपॉन A आहे. आता इथं पूर्वी स्लॅब नसताना इथं इलेक्ट्रिक फील्ड होतं E0. E0चं डायरेक्शन पॉझिटिव्हपासनं निगेटिव्हकडे आहे इथं दाखवलेलं. डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला, पोलराइज होतो तो. या सरफेसवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, या सरफेसवरती निगेटिव्ह चार्ज येतो. हे चार्जेस या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करते आणि या इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन हे पॉझिटिव्ह इकडे आहे. पॉझिटिव्हपासून या निगेटिव्हकडे डायरेक्टेड आहे. मग EPचं डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि प्लेटवरती दिलेला चार्ज इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडं निगेटिव्ह आहे. म्हणजे स्लॅब नसतानाचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे हे पॉझिटिव्हपासून या निगेटिव्हकडे आहे. मग हे जे इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये तयार झालेलं आहे हे एक्सटर्नल फील्ड E0च्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. EP is directed opposite to E0. The net field E inside the dielectric reduces to E0 minus EP. या स्लॅबमध्ये E0 फील्ड या डायरेक्शनमध्ये जात आहे म्हणजे डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे आणि EP इलेक्ट्रिक फील्ड उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे चाललेलं आहे. मग या स्लॅबमध्ये एकूण इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर E0 मायनस EP. हेन्स E इज इक्वल टू E0 मायनस EP आणि इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय K. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या व्याख्येनुसार K इज E0 डिवायडेड बाय E. E0 म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विदाउट एनी डायलेक्ट्रिक मीडियम आणि E म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विथ डायलेक्ट्रिक मीडियम. सो K इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय E0 मायनस EP where K is a constant called dielectric constant. सो E ची किंमत वरच्या फॉर्म्युल्यानुसार E0 Q अपॉन A एप्सिलॉन 0 म्हणजे चार्ज अपॉन एरिया इंटू परमिटिव्हिटी. EP इज इक्वल टू QP अपॉन A एप्सिलॉन 0 म्हणजे पोलराइज्ड चार्ज भागिले एरिया इंटू परमिटिव्हिटी. मग आता E ची किंमत टोटल चार्ज Q आहे डिवायडेड बाय A एप्सिलॉन 0 इंटू K. सो या इक्वेशननुसार व्हॅल्यू ऑफ Q विल बी A एप्सिलॉन 0 K टाइम्स E. इक्वेशन 8.23. The field EP exists over distance T. EP फील्ड या T अंतरावरती फक्त EP इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे उरलेलं जे अंतर आहे इकडचं आणि हे इकडचं हे D मायनस T आहे. या जागेमध्ये फक्त कुठलं इलेक्ट्रिक फील्ड आहे E0. T डिस्टन्सवरती EP इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि D मायनस T एवढ्या डिस्टन्सवरती E0 इलेक्ट्रिक फील्ड आहे. So the field EP exists over distance T and E0 over the remaining distance म्हणजे D minus T between the capacitor's plates. Hence, the potential difference between the plates, capacitor plates is
व्ही इज इक्वल टू ई डी फॉर्म्युला आहे, पण ई जो आहे दोन वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळा आहे. सो एकूण पोटेन्शियल डिफरन्स व्ही विल बी इक्वल टू ई झिरो इलेक्ट्रिक फील्ड आहे, पण ते फील्ड डी मायनस टी एवढ्या डिस्टन्सवरती आहे, प्लस इथं हे फील्ड एकूण फील्ड ई आहे, म्हणजे एकूण फील्ड किती आहे या जागेमधलं ई झिरो मायनस ई पी, त्याला आपण ई म्हटलेलं आहे. सो ई मल्टिप्लाइड बाय टी. ई ची किंमत आपण वरती काढली, व्हॅल्यू ऑफ ई इज ई झिरो अपॉन के, तिथे टाकली ई ची व्हॅल्यू ई झिरो अपॉन के. दोघांमध्ये ई झिरो कॉमन आहे, ई झिरो कॉमन काढला. सो ब्रॅकेटमध्ये डी मायनस टी प्लस टी बाय के. ई झिरोची किंमत आपण सुरुवातीला काढलेली आहे, ई झिरोची किंमत आहे क्यू अपॉन ए एप्सिलॉन झिरो. ही व्हॅल्यू इथं पुट करू. सो वी गेट व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन ए एप्सिलॉन झिरो, आणि हा ब्रॅकेटेड टर्म ॲज इट इज डी मायनस टी प्लस टी बाय के. द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर ऑन द इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब बिकम्स, कॅपॅसिटी इज क्यू अपॉन व्ही. प्लेटवरचं चार्ज कॅपिटल क्यू आहे, पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. सो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू ॲज इट इज, व्ही पोटेन्शियल डिफरन्सची किंमत आपण आत्ता काढलेली आहे ती टाकली. क्यू आणि क्यू कॅन्सल होतील. 1 अपॉन ए एप्सिलॉन झिरो न्यूमरेटरला घेतला, सो इट विल बिकम ए अपॉन एप्सिलॉन झिरो डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. फरक लक्षात घ्या, जेव्हा डायलेक्ट्रिक स्लॅब नव्हता, म्हणजे दोन प्लेट्सच्या मध्ये फक्त एअर होती, तेव्हा कॅपॅसिटी वॉज सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन झिरो डिवायडेड बाय डी. आता जर त्या दोन प्लेट्सच्या मध्ये आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केला ज्याची थिकनेस टी आहे, तर आता कॅपॅसिटी किती आहे, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन झिरो डिवायडेड बाय टी आहे. पण आता स्लॅबचं जे आहे, स्लॅबसाठी काय फॅक्टर एक्स्ट्रा आला, मायनस टी प्लस टी डिवायडेड बाय के. सो हा फॅक्टर डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यामुळे आलेला आहे. सो कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स इज गिवन बाय सी इज ए एप्सिलॉन झिरो डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. काही स्पेशल केसेस आपण स्टडी करणार आहोत. केस 1, इफ द डायलेक्ट्रिक फिल्स अप द एंटायर स्पेस, देन जर ही संपूर्ण जागा डायलेक्ट्रिक स्लॅबने घेतली असती तर डी ची किंमत आपल्याला टी पुट करावी लागली असती. सध्या स्लॅब छोटा आहे, डी अंतरापेक्षा स्लॅब छोटा निवडलेला आहे. जर आपण या दोन प्लेट्स मधली संपूर्ण जागा डायलेक्ट्रिक स्लॅबने व्यापली असती तर डी इज इक्वल टू टी पुट करावं लागेल. मग डी इज इक्वल टू टी इथं पुट केलं, इथं डी पुट केलं तर डी मायनस डी कॅन्सल होतील, म्हणजे इथं शिल्लक राहील डी बाय के. फक्त न्यूमरेटरला घेतलं के अपॉन डी. सो इफ द डायलेक्ट्रिक फिल्स द एंटायर स्पेस, देन डी टी इज इक्वल टू डी. सो सी विल बिकम ए एप्सिलॉन झिरो के डिवायडेड बाय डी. पण ए एप्सिलॉन झिरो अपॉन डी सी झिरो आहे, सो के टाइम्स सी झिरो. Capacitance of parallel plate capacitor increases k times, that is k is c upon c0. डायलेक्ट्रिक स्लॅब, जर दोन प्लेट्सच्या मध्ये संपूर्ण जागा डायलेक्ट्रिक स्लॅब व्यापत असेल तर त्या कंडेन्सरची कॅपॅसिटी जी आहे, नवीन कॅपॅसिटी c डॅश विल बी k टाइम्स c0. If the capacitor is filled with n dielectric slabs of thickness T1, T2 dash 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 up to Tn, then this arrangement is equivalent to n capacitors connected in series as shown in figure. जर आपण त्या दोन प्लेट्स मधली संपूर्ण जागा जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅबने फिल केली, हा एक स्लॅब आहे, याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे, नंतर ही जागा K2, याची थिकनेस T1 आहे, याची थिकनेस T2 आहे, असं करत करत या शेवटच्या स्लॅबची थिकनेस Tn आहे आणि त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट Kn आहे. आता इथं जर बघितलं तर हा कॅपॅसिटर दुसरा, तिसरा
म्हणजे याचा अर्थ हे सर्व कॅपॅसिटर्स एका पाठोपाठ एक सिरीजमध्ये येत आहेत. सो इफ कॅपॅसिटर इज फिल्ड विथ n डायलेक्ट्रिक स्लॅब्स of thickness T1, T2 up to Tn, then this arrangement is equivalent to n capacitors connected in series. आणि series मध्ये जोडल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फॉर series combination 1/c is equal to 1/c=1/c1 plus 1/c2 plus dash 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 1/cn किंवा 1/c इक्विवॅलंट इज इक्वल टू n/c. मग हा सेरीजचा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहोत. सो आपल्याला इक्वेशन मिळेल c इज इक्वल टू ε0 c इज इक्वल टू a ε0 डिवायडेड बाय, इथं फक्त t मायनस के होतं, डी इज इक्वल टू टी असेल तर फक्त टी अपॉन के होतं. पण आता इथं एक स्लॅब नाही, असे अनेक आहेत. सो इथं डिनॉमिनेटरला काय होईल T1/K1 प्लस T2/K2 प्लस डॅश 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 Tn/Kn. मग जर आपण दोन प्लेट्सच्या मध्ये अनेक डायलेक्ट्रिक स्लॅब्स टाकले ज्यांचे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 K2 डॅश 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 Kn आहेत आणि ज्यांच्या थिकनेस T1 T2 डॅश 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 Tn आहे, तर ह्या कंडेन्सरला आपल्याला सिरीज कनेक्शन म्हणून पाहता येईल आणि याची एकूण कॅपॅसिटी C विल बी इक्वल टू A ε0 डिवायडेड बाय T/K1 प्लस T/K2 प्लस डॅश 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 Tn/Kn. सेकंड केस घेऊया आपण. इफ द अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ n कॅपॅसिटर्स इन पॅरलल with area plates A1, A2 dash 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 up to An and plate separation D. जर आपण n कॅपॅसिटर्स पॅरलल मध्ये जोडले, प्रत्येकाचा एरिया डिफरंट आहे A1, A2, A3 up to An, मात्र प्रत्येकाचं सेपरेशन हे D आहे. तर नवीन कॅपॅसिटी C विल बी ε0 डिवायडेड बाय D. A आहे पण ए च्या ऐवजी आता काय होईल A1 K1 प्लस A2 K2 प्लस डॅश 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 An Kn. इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू डॅश 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 An सपोज इज इक्वल टू A डिवायडेड बाय n, देन C विल बी इक्वल टू A ε0. आता सगळे A सेम आहेत. A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू An इज इक्वल टू A. या प्रत्येकातनं A कॉमन निघेल. सो A ε0 डिवायडेड बाय ही किंमत A/n पुट केलेली आहे. A आणि n कॉमन काढलं, ε0/T ॲज इट इज आहे. ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहतील, फक्त K डिफरंट आहेत. सो K1 प्लस K2 plus dash 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 up to Kn. If the capacitor is filled with conducting slab, कंडक्टर जर असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फानाइट असतो, then C is equal to C0 multiplied by D upon D minus T. K ची किंमत इन्फिनिटी जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकली, K ची किंमत इन्फिनिटी, तर हा टर्म जो आहे तो 0 होईल. सो C इज इक्वल टू A/0 D मायनस T. सो रेशो जर घेतलं तर C/C0 हा रेशो होईल D/D मायनस T. सो वी विल गेट C इज इक्वल टू D डिवायडेड बाय D मायनस T इंटू C. इथं न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर लहान आहे, म्हणजे ब्रॅकेटेड क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. त्याला C ने मल्टिप्लाय केलं तर हा गुणाकार C' पेक्षा मोठा येईल, म्हणजे C0 पेक्षा मोठा येईल. सो दिस शोज दॅट C इज ग्रेटर दॅन C0. द कॅपॅसिटन्स दस इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर. एवढ्या प्रमाणाने कॅपॅसिटी वाढणार आहे. सो द कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर D मायनस T. पुढचा भाग जो आहे डिस्प्लेसमेंट करंट, हा
या वर्षासाठी सिलेबसमधनं ओमिट केलेला आहे. यावरती कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. यानंतर पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. अ कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस used to store energy. Charging a capacitor means transferring electron from one plate of the capacitor to another. जेव्हा आपण एखादा कॅपॅसिटर चार्ज करतो तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर झालेली असते. कॅपॅसिटरला चार्ज करताना आपल्याला इलेक्ट्रॉन्स त्याच्या एका प्लेटवरनं दुसऱ्या प्लेटवरती ट्रान्सफर करावे लागतात. मग एका प्लेटवरचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या प्लेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी वर्क विल हॅव टू बी डन. दिस वर्क इज डन बाय द बॅटरी इन ऑर्डर टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड त्या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला अपोज करणार आहे. मग त्या अपोजिंग फोर्सच्या विरुद्ध आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन्सला एका प्लेटवरनं दुसऱ्या प्लेटवरती ट्रान्सफर करता येईल. These opposing forces arise since the electrons are being pushed to the negative plate which repels them and the electrons are removed from the positive plate which tend to attract them. Opposing forces जे आहे हे इलेक्ट्रॉनला पुश करतील. कुणाकडे पुश करतील? they are pushed towards a negative plate. आणि निगेटिव्ह प्लेट ते इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज निगेटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह प्लेट त्या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला रिपेल करेल, अपोज करेल. अँड द इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड फ्रॉम द पॉझिटिव्ह प्लेट विच टेंड टू अट्रॅक्ट देम. पॉझिटिव्ह प्लेटवरती चार्ज पॉझिटिव्ह आहे मग तो पॉझिटिव्ह चार्ज त्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल आणि निगेटिव्ह प्लेट जी आहे ते इलेक्ट्रॉन्सला रिपेल करणार आहे. In both the cases, the forces oppose the transfer from one plate to another. As the charges on the plate increases, the opposition also increases. जसं जसं चार्ज त्या प्लेटवरती वाढत जाईल तसं तसं अपोजिशन हे देखील वाढत जाणार आहे. मग this work done is stored in the form of electrostatic energy in the electric field between the plates, which can be later be recovered by discharging the capacitor. मग या कंडेन्सरला चार्ज करताना आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागतंय इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध. हे वर्क डन त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होत आहे आणि हीच एनर्जी आपल्याला नंतर कॅपॅसिटरला डिस्चार्ज केलं, त्यावरचा चार्ज रिमूव्ह केला तर ती एनर्जी आपल्याला रिकवर करता येईल, ती आपल्याला यूज करता येईल. कन्सिडर अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C being charged by a DC source of V volts as shown in figure. हा एक कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटी C. याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बॅटरी जोडलेली आहे. एक प्लेट बॅटरीच्या पॉझिटिव्हला, दुसरी प्लेट बॅटरीच्या निगेटिव्हला. पोटेन्शियल डिफरन्स V आहे. During the process of charging, let Q dash be the charge on the capacitor and V be the potential difference between the plates. Hence, C is equal to charge भागिले potential difference. मग C ची किंमत चार्ज आहे Q dash भागिले potential difference is V. So C is equal to Q dash divided by V. A small amount of work is done if a small charge dq is further transferred between the plates. दोन प्लेट्सच्या मध्ये जर आपल्याला आणखीन छोटासा चार्ज, अल्प प्रमाणात चार्ज dq जर ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागेल आणि वर्क डन इज इक्वल टू चार्ज मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स. सो वर्क डन dw इज इक्वल टू चार्ज जो मूव्ह करायचा आहे तो आहे dq आणि प्लेट्सच्या दोन प्लेट्समधला पोटेन्शियल डिफरन्स V आहे. सो dw इज इक्वल टू V dq. V ची किंमत आपण आता काढलेली आहे Q डॅश अपॉन C मल्टिप्लाइड बाय dq.
मग डी क्यू चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी क्यू डी क्यू अपॉन सी एवढं वर्क परफॉर्म करावं लागतंय. मग आता आपण काढू टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द टोटल चार्ज म्हणजे कॅपिटल क्यू. मग दिस कॅन बी ऑप्टेन्ड बाय इंटिग्रेशन. टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to q. डी डब्ल्यूची किंमत आहे क्यू डॅश बाय सी डी क्यू, ती टाकली. लिमिट्स, सुरुवातीला प्लेटवरचा चार्ज 0 आहे, तो इन्क्रीज करत करत फायनली मॅक्झिमम चार्ज त्यावरती आहे कॅपिटल क्यू. सो लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट कॅपिटल क्यू. 1/c कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं आहे. सो इज इक्वल टू 1/c. सो लाईन इंटिग्रल फ्रॉम 0 to q, q डॅश डी क्यू. q डॅश डी क्यूचं इंटिग्रेशन q²/2 स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युला. इंटिग्रेशन x raised to n dx इज इक्वल टू x raised to n+1 डिवायडेड बाय n+1. त्या फॉर्म्युल्याने इंटिग्रेशन q डॅश डी क्यू ची किंमत ही q² डिवायडेड बाय 2. नाव पुट q डॅश इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस q डॅश इज इक्वल टू लोअर लिमिट. लोअर लिमिट 0 आहे म्हणजे तो दुसरा टर्म जो आहे तो नाहीसा होईल. सो वर्क डन किती मिळालं, तर इथं 1/c कॉमन काढला होता आपण. तो 1/c 1 न्यूमरेटरला c डिनोमिनेटरला. आणि q डॅशची किंमत ही किती घेतलेली आपण, व्हॅल्यू ऑफ q डॅश विल बी इक्वल टू कॅपिटल क्यू. सो q डॅशची किंमत q पुट केली. q ची किंमत लोअर लिमिट 0 आहे, सोडून द्यायचा तो टर्म. सो व्हॉट रिमेन्स इज 1/2 q² डिवायडेड बाय c. दिस वर्क डन is stored as electric potential energy U of the capacitor. This work done can be expressed in different forms as follows. Energy stored U is equal to, पहिला फॉर्म्युला जो आपण प्रूव्ह केला 1/2 q² डिवायडेड बाय c. कॅपॅसिटीच्या फॉर्म्युल्यानुसार c is q by v. सो वी कॅन राईट q इज इक्वल टू cv. q ची किंमत टाकली c² v², एक सी डिनॉमिनेटरला आहे. सो शिल्लक राहील 1/2 cv². क्यू ची किंमत, सी ची किंमत जर आता पुट केली, सी इज q बाय v. न्यूमरेटरला घेतलं तर v बाय q होईल, एक q कॅन्सल होईल. सो इज इक्वल टू 1/2 qv. पोटेन्शियल एनर्जी 3 वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत. पोटेन्शियल एनर्जी U इज 1/2 q² बाय c इज इक्वल टू 1/2 cv² is equal to 1/2 q multiplied by v. या चॅप्टरचा शेवटचा भाग आपल्याला स्टडी करायचा आहे व्हॅन डी ग्राफ जनरेटर. व्हॅन डी ग्राफ जनरेटर इज अ डिव्हाइस used to develop very high potentials of the order of 10⁻⁷ volt. व्हॅन डी ग्राफ जनरेटर हा एक जनरेटर आहे. या जनरेटरमध्ये आपल्याला प्रचंड हाय पोटेन्शियल निर्माण करता येईल आणि हे पोटेन्शियल साधारणतः 10⁻⁷ वोल्ट एवढं EMF किंवा व्होल्टेज आपल्याला निर्माण करता येईल. द रिझल्टिंग लार्ज इलेक्ट्रिक फील्ड्स आर यूज्ड टू ॲक्सेलरेट चार्ज्ड पार्टिकल्स. चार्ज पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स और आयन्स. To high energies needed for experiment to probe small scale structure of matter and for various experiment in nuclear physics. हा जो प्रयोग आहे आपल्याला अनेक ठिकाणी वापरता येईल. न्यूक्लिअर फिजिक्सच्या प्रयोगांमध्ये हा भाग वापरता येऊ शकतो किंवा मॅटरचं जे काही स्ट्रक्चर, स्मॉल स्ट्रक्चर आहे याचा अभ्यास करण्यासाठी, प्रोब करणं म्हणजे अभ्यास करणं, निरीक्षण करणं. मग ह्या स्मॉल स्केल स्ट्रक्चर जे आहे मॅटरचं
याच्या निरीक्षणासाठी देखील वॅन डे ग्राफ जनरेटर आवश्यक आहे. इट वॉज डिझाइन्ड बाय वॅन डे ग्राफ इन द इयर 1931. This generator is based on first phenomenon of corona discharge, म्हणजे action of Sharp points. Corona discharge म्हणजे action of Sharp points. The property that charge given to a hollow conductor is transferred to its outer surface and is uniformly distributed over it. जर आपण विशिष्ट प्रमाणात चार्ज एखाद्या हॉलो कंडक्टरवरती ट्रान्सफर केला तर तो चार्ज त्याच्या सरफेसच्या बाह्य बाजूवरती आउटर सरफेसवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. इफ अ चार्ज इज कंटिन्युअसली सप्लाइड टू an insulated metallic conductor, the potential of the conductor goes on increasing. जर आपण अशा कंडक्टरला चार्ज कंटिन्युअसली सप्लाय करत गेलो, प्रोव्हाइड करत गेलो तर त्याचा पोटेन्शियल हे देखील कंटिन्युअसली वाढत जाणार आहे. फिगर शोज स्कीमॅटिक डायग्राम ऑफ वॅन डे ग्राफ जनरेटर. इथं पुली अँड बेल्ट अरेंजमेंट हा जो काही भाग इथं दिसतोय इथून इथपर्यंतचा याला पुली अँड बेल्ट अरेंजमेंट म्हणायचं आहे. P1 आणि P2 हे इथं P2 आहे, इथं P1 आहे. ह्या दोन मेटॅलिक पुलीज आहेत, त्यांच्यावरती एक इन्सुलेटिंग बँड चढवलेला आहे. हा बँड सिल्क किंवा विशिष्ट प्रकारच्या रबरने बनलेला असेल. या आकृतीमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर दाखवलेली नाही, पण दॅट मोटर कॅन बी कनेक्टेड टू द पुली P1. जर आपण मोटर ऑन केली तर ही पुली रोटेट व्हायला लागेल आणि जशी जशी पुली रोटेट होईल हा बेल्ट खाली वर सरकायला लागेल. जेव्हा आपण ठीक आहे, इथं ही पुली आणि बेल्ट अरेंजमेंट आहे. P1 पुलीला इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे, त्यामुळे मोटर ऑन केली म्हणजे P1 पुली रोटेट व्हायला लागेल. पुली रोटेट झाली म्हणजे हा बेल्ट वरती सरकेल आणि या पुलीवरचा दुसऱ्या साईडचा जो बेल्ट आहे तो खाली सरकेल. इकडचा बेल्ट खाली मूव्ह होईल, इकडचा बेल्ट वर मूव्ह होईल. म्हणजे पुली मोटर ऑन केल्यानंतर पुलीवरनं हा बेल्ट रोटेट होणार आहे. या बेल्टच्या दुसऱ्या बाजूला दोन स्प्रे कोम्स आहेत. हे कोम म्हणजे इथं ए म्हटलेलं आहे, इथं सी म्हटलेलं आहे. हा स्प्रे कोम आहे, हा कलेक्टर कोम आहे. इथं कोम ए जो आहे याला एका पॉझिटिव्ह रेक्टिफाईड DC व्होल्टेज, हाय DC व्होल्टेजला जोडलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे. निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे अर्थिंग आहे. मग एचं टोक पॉझिटिव्ह पोटेन्शियलवरती आहे, म्हणजे इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियलमुळे करंट फ्लो होईल, चार्ज फ्लो होईल आणि तो चार्ज या कोममधून या बेल्टवरती स्प्रे केला जाणार आहे. बेल्ट जसा रोटेट होईल तसा हा चार्ज वर सरकेल. जेव्हा तो चार्ज इथे येईल तेव्हा हा जो कलेक्टर ब्रश आहे तो चार्ज ॲक्सेप्ट करेल आणि चार्ज ॲक्सेप्ट करून तो या बाह्य डोमवरती, डी म्हणजे डोम, हा जो डोम सारखा आकार दिसतो इथं ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दाखवलेला आहे हा भाग, हा कोम चार्ज स्प्रे करतो. बेल्ट त्या चार्जला वर घेऊन जाते. वरचा ब्रश सी त्या चार्जला ॲक्सेप्ट करतो आणि त्या चार्जला या डोमकडे पाठवतो. तो चार्ज या डोमच्या बाहेरच्या बाजूला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. अँड एंडलेस कन्व्हेयर बेल्ट BB made of an insulating material such as reinforced rubber or silk can move over the two pulleys P1 and P2. The belt is kept continuously moving by a motor which is not shown in figure.
ड्रायव्हिंग द लार्जर पुली P2. इथं आपण बॅटरी मोटर दाखवलेली नाही आहे. बेल्ट रोटेट झाला, एक एंड वर जाईल, तो चार्ज कलेक्ट करेल, बेल्ट ते चार्जला वर घेऊन जाईल आणि दुसरा कोंब जो आहे तो कोंब तो चार्जला ॲक्सेप्ट करेल. द स्प्रे ब्रश A consisting of large number of pointed wires is connected to the positive terminal of high voltage DC power supply. इथं हा जो कोंब आहे ज्यामध्ये असंख्य पॉइंटेड ब्रिसल्स आहेत, या कोंबला बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे. मग इथं हा ब्रश ए जो आहे ज्यामध्ये असंख्य पॉइंटेड वायर्स आहे त्याला बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असताना जोडलेला आहे. फ्रॉम दिस ब्रश पॉझिटिव्ह चार्ज कॅन बी स्प्रेड ऑन द बेल्ट which can be collected by another similar brush C. The brush is connected to a large dome-shaped hollow metallic conductor D, which is mounted on insulating pillars, not shown in figure. हा जो डोम आहे सध्या हवेमध्ये अधांतरित दिसतोय, पण लक्षात घ्या हा जो डोम आहे तो इन्सुलेटेड पिलर्स वरती त्याला ठेवलेला आहे, टेकवलेला आहे. E is an evacuated accelerating tube having electrode I at its upper end connected to the dome-shaped capacitor. या जागेमध्ये हे ॲक्सेलरेटिंग ट्यूब आहे, E ॲक्सेलरेटिंग ट्यूब आहे. त्यामध्ये एका टोकाला एक इलेक्ट्रोड I आहे आणि हा I इलेक्ट्रोड त्या डोमला कनेक्ट केलेला आहे. आता या डोमवरती जसं जसं पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तसं तसं त्याचं पोटेन्शियल वाढत जाणार आहे. मग चार्ज ॲक्युम्युलेशन वाढलं म्हणजे हा जो इलेक्ट्रोड I आहे त्याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होत जाईल. टू प्रिव्हेंट द लिकेज ऑफ चार्ज फ्रॉम द डोम, द पुली अँड बेल्ट अरेंजमेंट, डोम अँड पार्ट ऑफ द इव्हॅक्युएटेड ट्यूब are enclosed inside a large steel vessel capital S. ही आउटर जे कवरिंग आहे S हे एक स्टील व्हेसल आहे. या व्हेसलमध्ये ही सगळी अरेंजमेंट ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण एकतर एअर किंवा एखादा गॅस फिल करू म्हणजे हा चार्ज वातावरणामध्ये लीक होणार नाही. Filled with the container vessel is filled with nitrogen at high pressure. A small quantity of freon gas is mixed with the nitrogen to ensure better insulation between the vessel S and its content. हे vessel S आणि त्याच्या आतमध्ये जे कंटेंट्स आहेत यांच्यामध्ये प्रॉपर इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काही अल्प प्रमाणामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये त्यामध्ये फ्रिऑन गॅस देखील ॲड केला जातो. मेटल प्लेट M held opposite to the brush A on the other side of the belt is connected to the vessel S which is earthed. इथं A ब्रश जो आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एक मेटल प्लेट M दिलेली आहे. ही मेटल प्लेट त्या व्हेसलला कनेक्ट केलेली आहे, व्हेसलला अर्थिंग केलेलं आहे. म्हणून या स्प्रे ब्रशच्या अपोजिट साईडला बेल्टच्या विरुद्ध बाजूला एक मेटल प्लेट M आहे. ही मेटल प्लेट या व्हेसल एसला कनेक्ट केलेली आहे जिला आपण अर्थ केलेली आहे. मग इथं कोंब ए जो आहे जेव्हा चार्ज स्प्रे करेल तेव्हा पॉसिबल आहे काही चार्ज वातावरणात लीक होईल. मग तो चार्ज वातावरणात राहू नये म्हणून पाठीमागं मेटल प्लेट दिलेली आहे. चार्ज बेल्टवरती जाईल, बेल्टच्या बाहेरून पडणारा चार्ज या प्लेट M वरती जाईल आणि अर्थिंग केल्यामुळे तो M पासनं अर्थिंगला म्हणजे पृथ्वीला ट्रान्सफर होईल. हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ वॅन डे ग्राफ जनरेटर. लेट अस सी द वर्किंग ऑफ वॅन डे ग्राफ जनरेटर. द इलेक्ट्रिक मोटर कनेक्टेड टू द पुली P1 इज स्विच्ड ऑन. या P1 पुलीला स्विच ऑन करायचं, मोटर जी लावलेली आहे ती स्विच ऑन करायची. which begins to rotate
सेटिंग द कन्व्हेअर बेल्ट इंटू मोशन. इथं मोटर ऑन केली म्हणजे पुली रोटेट व्हायला लागेल, म्हणजे बेल्ट कन्व्हेअर बेल्ट जो आहे या 2 पुलीजवरनं मूव्ह करेल. फ्रॉम द पॉइंट एंड्स ऑफ द स्प्रे ब्रश A, positive charge is continuously spread on the belt B. एक ओम पॉझिटिव्ह चार्ज स्प्रे करेल आणि तो चार्ज जो आहे पॉझिटिव्ह चार्ज इज कंटिन्युअसली स्प्रेड ऑन द बेल्ट B. The belt carries this charge in upward direction, which is collected by the collected brush C and sent to the dome shaped conductor. हा चार्ज फेकतो आहे बेल्ट, तो ॲक्सेप्ट करतो आहे, मोशनमध्ये असताना तो त्याला वर कॅरी करतो आहे आणि या दुसऱ्या कोमला सीला तो ट्रान्सफर करतो. ॲज द डोम इज हॉलो, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर आउटर सर्फेस ऑफ द डोम. The potential rises to a very high value due to continuous accumulation of charges on it. The potential of the electrode I also rises to a high value. या कलेक्टर ब्रश C ने ॲक्सेप्ट केलेला चार्ज डोमला दिला जातो. तो डोमच्या बाह्य भागावरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे काही अल्प वेळेमध्ये या डोमवरती प्रचंड प्रमाणामध्ये चार्ज साठवला जाईल. म्हणजे थोडक्यात चार्ज जास्त साठवला गेला म्हणजे त्या डोमचं पोटेन्शियल हे जास्त असेल. पण डोम या इलेक्ट्रोड आयला जोडलेला आहे, म्हणजे या इलेक्ट्रोड आयचं पोटेन्शियल हे देखील अत्यंत जास्त असेल. ॲज द डोम इज हॉलो, द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द आउटर सरफेस ऑफ द डोम. Its potential rises to a high value due to continuous accumulation of the charges on it. The potential of the electrode I also rises to a high value. Positive ions such as protons or deuterons or from a small vessel not shown in figure constituting modified positive charge. The positive ions such as protons or deuterons from small vessel containing ionized hydrogen or deuterium are then introduced in the upper part of the evacuated accelerated tube. ही जी accelerated tube आहे यामध्ये आयोनाइज्ड हायड्रोजन घ्या म्हणजे प्रोटॉन मिळेल, किंवा ड्यूटेरियम घ्या म्हणजे प्रोटॉन्स मिळतील. मग हे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स या ॲक्सेलरेटिंग ट्यूबमध्ये एका एंडला ओतायचे आहेत. These ions repelled by the electrode I are accelerated in downward direction due to very high fall of potential along the tube. These ions acquire very high energy. These high energy charged particles are then directed so as to strike a desired target. इथं आपण पॉझिटिव्ह आयन्स ओतले, इलेक्ट्रोड आय जो आहे डोमला कनेक्टेड आहे. डोमचं पोटेन्शियल हाय असल्यामुळे या इलेक्ट्रोड आयचं पोटेन्शियल हाय पॉझिटिव्ह आहे. जेव्हा आपण इथं पॉझिटिव्ह आयन्स या स्पेसमध्ये ओतू, पोर करू, तेव्हा हा इलेक्ट्रोड या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल त्या पॉझिटिव्ह आयन्सला रिपेल करेल आणि हे पॉझिटिव्ह आयन्स प्रचंड वेगाने या दुसऱ्या टोकाकडे लोटले जातील. या दुसऱ्या टोकाच्या एंडला एक विशिष्ट टार्गेट आवश्यकतेनुसार तिथे ठेवलेला असेल, त्यावरती हे ॲक्सेलरेटेड पॉझिटिव्ह आयन्स त्या टार्गेटवरती स्ट्राईक होतील. The main use of Van de Graaff generator is to produce very high energy charged particles having energy of the order of 10 million electron volt. Capital M म्हणजे million. Million means 10 raised to 6 electron volt. Van de Graaff generatorचं काम काय आहे? To produce very high
energy, very high energy charged particles which are having energy of the order of 10 million electron volt. Such high energy particles are used. यूज कुठं कुठं होणार आहे अशा पार्टिकल्सचा, हाय एनर्जी पार्टिकल्स जे या जनरेटरमध्ये तयार केलेले आहेत त्यांचा उपयोग कुठं करायचा आहे? टू कॅरी आउट द डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियर ऑफ डिफरंट एलिमेंट्स. जे हेवी एलिमेंट्स आहेत, ज्यांच्या न्यूक्लियस खूप हेवी आहेत, त्यांच्यामध्ये डिसइंटिग्रेशन घडवण्यासाठी, म्हणजे थोडक्यात आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. मग ही डिसइंटिग्रेशन घडवण्यासाठी हे पॉझिटिव्ह आयन्स यूजफुल आहेत. टू प्रोड्यूस रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स निर्माण करण्यासाठी या वॅन्डेग्राफच्या जनरेटरमध्ये निर्माण झालेले हाय एनर्जेटिक पॉझिटिव्ह आयन्सचा उपयोग रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. टू स्टडी न्यूक्लिअर स्ट्रक्चर. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे यासाठी देखील हे उपयुक्त आहे. टू स्टडी डिफरंट टाईप्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स. भिन्न भिन्न प्रकारच्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स होत आहेत त्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स स्टडी करण्यासाठी या जनरेटरमध्ये निर्माण झालेल्या हाय एनर्जेटिक पार्टिकल्सचा उपयोग करता येऊ शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, ॲक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन्स टू स्टरलाइज फूड अँड टू प्रोसेस मटेरियल. अन्न जे आहे त्याला स्टरलाइज करण्यासाठी या ॲक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन्सचा वापर केला जाऊ शकतो आणि वेगवेगळ्या मटेरियल्सच्या प्रोसेसमध्ये या एनर्जेटिक पार्टिकल्सचा वापर करता येईल. तर मित्रांनो, आज इथं आपण आपला चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स पूर्ण करतो आहोत. यावरचे प्रॉब्लेम्स जे आहेत तुम्हाला अगोदर पूर्वी व्हॉट्सॲपवरती मी पुस्तकातले सर्व प्रश्न उत्तरं चॅप्टर वाईज दिलेले आहेत. तर याचे प्रॉब्लेम्स तुमच्याकडे आहेत, पुन्हा एकदा ते समजावून घ्या आणि त्यांना सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा.